चौकशीसाठी ताब्यात घेतलंय। पाकिस्तानमधील गुंडांच्या संपर्कातील लोकांची चौकशी सुरू आहे। राज्यभरात त्या अनुषंगाने धाड टाकण्यात आलेले आहेत। काल सकाळपासूनच या कारवाईला सुरुवात झाली। पाकिस्तानमधील दहशतवादी कारवाईतील गुंड शहजाद भट्टी याच्या संपर्कातील लोकांची चौकशी सुरू आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, या एटीएसच्या पुण्यातल्या या कारवाईबद्दलची काय अधिकची अपडेट्स? पुण्यातील शिरूर, वारजी त्याचबरोबर चाकण परिसरामधून काल पुणे एटीएसनं 4 जणांना ताब्यामध्ये घेतलेलं होतं। पाकिस्तानमधला जो गँगस्टर आहे शहजाद भट्टी याच्या संपर्कामध्ये महाराष्ट्रातले जवळपास 57 जण जे आहेत ते त्याच्या संपर्कामध्ये आहेत। मात्र पुणे परिसरामध्ये सुद्धा काही लोक जे आहेत ते शहजाद भट्टी याच्या संपर्कामध्ये आहेत। एटीएस कडून काल संपूर्ण राज्यभरामध्ये सर्च ऑपरेशन जे आहे ते राबवण्यात येत होतं आणि काल पुणे परिसरामध्ये 4 जणांना जे आहे ते एटीएसनं ताब्यामध्ये घेतलेलं आहे। त्यांची चौकशी जी आहे ती केली जाते। शहजाद भट्टी जो आहे देशविघातक कृत्यांसाठी या सगळ्या तरुणांना भडकवण्याचं काम करतो आणि त्याच्या संपर्कामध्ये असणाऱ्या तरुणांना जे आहे त्याच्यापासून परावृत्त करण्यासाठी एटीएसनं काल राज्यभरामध्ये 57 ठिकाणी जे आहे जे 57 लोक त्याच्या संपर्कामध्ये आहेत ते धाडी टाकण्याचा प्रयत्न केला। पुणे परिसरामध्ये वारजे, चाकण त्याचबरोबर शिरूर या भागामधून 4 जणांना ताब्यामध्ये घेतलेला आहे। आता यांच्याकडून थेट त्याच्याशी संपर्क आहे का किंवा कोणत्या माध्यमातून काम चाललं जातं याची चौकशी जी आहे ती सध्या एटीएस कडून केली जाते। मात्र पुणे परिसरामध्ये काल पुणे नक्कीच प्रदीप, नक्कीच अपडेट्स घेत राहू। सुरतास धन्यवाद।